आतमध्ये का बोलवलं? जरा महत्वाचं बोलायचं होतं. काय ते? मला नको ते माणूस. त्याचं काय? मला वाटलं नव्हतं ते असं वागतील म्हणून. काय झालं? ती काही चुकीचं वागली काय? दुसरं लगीन करून संसार थाटलाय त्याने. हो नाही नाही, खोटे. असं खोटं? राणी मला स्वतः सांगितलंय मला. राणी मला खोटं सांगितलंय. कशावरनं? त्यांचा पत्ता आपल्या कुणालाच माहित नाही. अहो मग तेच तर म्हणायला लागलोय मी. कुणालाच काय माहित नाही तर मग राणी मासनी कसं समजलं? कारण त्यांच्याकडे तशी ताकद आहे. माझी बात नाही. अहो मालक, तुमची बायको तुम्हाला सोडून दुसरं लगीन कसं पै करल? काय माहित? तुला बी असं? तुला ना ते माणूस असं कवा करणारच नाही, कारण त्याला तू पाहिजेल. कशावरनं? कारण 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 तुझी वहिनी खोटं बोलायला लागल्या. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. हे बघ, राणीमा अंगात येणं बिणं ही समधी अंधश्रद्धा आहे. आणि आता ह्याच अंधश्रद्धेच्या विरोधात महाजन मास्तर मोर्चा काढायला लागल्यात. त्यांनी मोर्चा काढला की तुझ्या वहिनींचं खोटं बाहेर येईलच. बघ तू. मी काय म्हणतो, तू सामील होतोस ते या मोर्चात? नाही नाही, हे असलं काय केलं तर राणीमाचा कोप व्हायचा. अरे कोप बीप असं काय नसतंय र. समजा खोटे. अरे ऐक तर. राणाजी, तुम्ही पुन्हा तुमच्या वहिनींच्या कंट्रोलमध्ये गेला. नाही, मी हे असं अजिबात होऊ देणार नाही. अख्खं गाव जागा करून मी मोर्चा आणणार म्हणजे आणणार. काय सांगालाय? मोर्चा? अहो ते हेड सर, बरकत आणि जिजा मोर्चामध्ये भाग घ्या म्हणते आम्हाला. अरे बाबा, मग तुम्ही काय म्हणला सा? आम्ही म्हणलं अजिबात नाही. ते राणीमाच्या विरोधात कसं जायचं? वा 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 वा, हे बेस्ट केलास बघ, बेस्ट केलास. आता राणीमाची कृपा राहणार सगळ्यांवर. ते माझ्या हिरेला पाणी लागणं झालंय. 30 फूट खाली गेलो तरी ठेम काय लागना. असं कसं? अरे आपल्या गावात कुठे बी लात मारली तर पाणी निघतंय, आणि मग तुझ्या हिरेला कसं काय पाणी येईना? हेच गणित समजा आमासनी. नाही 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 बापू, हे काय तर भानामध्ये दिसाल्या मला. येतंय काय लक्षात? येतंय काय बापू? काहीतरी भानामध्ये दिसायला लागल्या. कृष्णा काय झाले? तुझ्या विरोधात कोणतरी माणूस आहे आणि तुझं चांगलं त्याला बघवणं झाले म्हणून हे सगळं कळाले. जादू उठवणा केलाय कुणीतरी. येतंय का लक्षात बापू? मी काय म्हणतोय, तुझ्या समध्या अडचणी घेऊन राणीमाच्या दरबारात ये. बघ 100% काम होणार. हे बाकी येणार ना मग. म्हणजे राणीमाची कृपा राहायची असेल तर यायला लागते. चला या 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 ये बघा. आणि उगाच काय बनावत येऊ नको वगैरे काय आहे त्या ह्याच्यात, त्या मोर्चात तेवढं सहभागी व्हायचं नाही. नाही या या तुम्ही या आता. लागणार पाणी लागणार. राणीमा की जय हो. राणीमा की जय हो. राणीमा की जय हो. हाय, आणि समध्यांना बी सांगा र. देवाला काय आपलं चांगलं बघवत नाही काय? अरे आता कुठं चांगलं दिवस आलं होतं, 4 पैसे मिळत होतं, आणि तेवढाच जो मोर्चा. नाही 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 बापू, ह्यो जर मोर्चा आला का नाही सगळं गणित बसणार बरं का आपलं. अरे मला तर लय घाबर घाबर वाटायला लागले. तू वहिनी साहेबांची खबर दे बघू. तिला आता दे. हेच सारखं माग माग लागा. हेच करतो बाबा, फुकट आहे ना. उचलून काय तुझं तात्या लावणार काय कानाला? हॅलो, काय कसला बंदोबस्त केलायस ग? सगळी बोंब झाल्या, घोळ झालाय सगळा. आता आणि काय झालंय? तू काय म्हणाली होतीस तायडे? त्या रानाचा आणि जिजाचा बंदोबस्त करणार म्हणाली होतीस की नाही? त्या रानाचा बंदोबस्त केलास, पण जिजाचा कोण करणार? ती जिजा तुझ्या विरोधात माणसं गोळा करून तुझ्या घरावर मोर्चा घेऊन येणार आहे. काय
आमच्या विरोधात मोर्चा? वय गावातल्या बायका पोरं सगळे जमा करल्या तुझ्या विरोधात त्यांना भडकवले आणि राणीमा हे थोटांड आहे असं सांगायला लागल्या ती. माणसाला सुखासुखी खाऊ बी देत नाहीत माणसं. पप्पा एक काम कर, जाण थोबाड फोड तिचं. करता येईल असं काहीतरी सांग. मोर्चा आला का नाही घरावर लय अवघड होईल बघ. अरे ती आडानी जिजा ढेकाचा मोर्चा काढणार आहे काय? ते महाजन लीड आहे मोर्चाचा. त्या मास्तराचं भ्या मोडलं काय? काय करता येईल तेवढं सांग. उगाच लांबट लावत बसू नकोस. हे बघ मोर्चा जर घरावर आला तर लय अवघड होईल. आणि तो मोर्चा कसा हाणून पाडायचा ते सांग पहिल्यांदा. एक आयडिया आहे. हा. तो मास्तर जर मोर्चाला नाही आला हा. तर मोर्चाचा लीडर कोण? जिजा. अरे त्या अडाणीवर कोण विश्वास ठेवतय? हे बघ, काय बी कर पण त्या मास्तराला थांबवू. या अडाणी जिजाच्या मोर्चाला कोणी बी भीक घालणार नाही, कळलं काय? आता खाऊ काय आम्ही? का 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 तू तर माझ्या बंधू भगिनीनो आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपल्या गावामध्ये ही जी काही लोक अंधश्रद्धा पसरवित आहेत त्या विरोधात आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. या जादूटोण्याविरोधात आपण एक लढा उभा करू, आंदोलन करू आणि या वाईट गोष्टींचा नायनाट करू. मला खात्री आहे की या लढ्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल. टाळ्या! हा तर मुलांनो, आपण आता ह्यो मोर्चा काढायचा आणि या मोर्चात जास्तीत जास्त जण सामील होतील असं काय तर आपण करायचं. हा काय? आणि प्रत्येकानं 4 जणांना समजावून सांगायचं. आम्ही सांगतो पण माणसं येतील याची काही गॅरंटी नाही बघा. मी काय म्हणतो, तुम्ही सांगून तर बघा. ज्यासनी अक्कल आहे ती येत्याल. सर आम्ही काय करायचं? ए मूर्खा, सर काय सर? हेड सर म्हणायचं. हेड सर विसरलास काय? चल रे बंड्या घरला. ए घरला काय घरला? मोर्चा काढायला नको? मोर्चात कोण येणार? आम्हाला नाही मोर्चा द्यायचा, आम्ही चाललो. ए काय म्हणालीस? नापास व्हायचंय का तुला? हो सर. सर पोरांवर भडकू नका की. ती गेली तर आपल्याकडे काहीच उरणार नाही. ह्यो मोर्चा यशस्वी करायचा तर आपल्याला पोरं पाहिजेत. आपण 5-7 जणात काय करणार आहे? पोरच तुमचा मोर्चा यशस्वी करणार. अरे काय बाळा, अरे अरे बाळ मी गंमत करत होतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. नाही हा रागवणार तुझ्या भावाला. पण मोर्चा काढायचा, मोठा मोर्चा. हेड सर मोर्चात काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे हा फलक लावायचे, घोषणा द्यायच्या, जनजागृती करायची. सगळी तयारी केलेली आहे आम्ही. अरे द्या साहित्य द्या. आपण मोठा मोर्चा काढायचाय. हा काय? घ्या लवकर सगळं. घे दिवा, पेन देतो थांबा. ठीक आहे, मोठ्या अक्षरात लिहायचं. लवकर लिहू. सगळ्यांनी एकमेकांचं घेऊन वापरा पेन. हा काय? चला लिहू लवकर. आता समजांनी आपण सुरुवात करूया. घ्यायला घ्या. द्या व्यवस्थित लिहा. मी काय म्हणतोय सर, मी माझ्या मनूला पण उद्या मोर्चात घेऊन येतो. वय आपण मनूच्या पिन काय बोर्ड बांधू. हा चालते की. होय आपल्या साहेबरावच्या गळ्यात बी अडकूया आपण. बेस्ट
प्राण्यांना अक्कल आहे पण माणसांना अक्कल नाही हे कळू दे सगळ्या गावाला. हा चला तयारी करा पटापटा. चला हे चला लोक. काय मग झालं का समजांचं तयार? जिजा खरंच मी तुझे उपकार मानतो. कुठं कोपऱ्यात जाऊन पडलो होतो पण तुझ्यामुळे परत जिवंत झालो मी. तुझ्या संग वाद झाला. खरं सांगू काय, तू चांगलं काम करतेस आणि वाटतेस बी अंजली वहिनी सारखी आणि विचार बी तुझं अंजली वहिनी सारखंच आहे बघ. आता बरोबरला बरोबर आणि चुकला चूक म्हणायलाच पाहिजे की. हो उद्याचा मोर्चा आपण यशस्वी करायचा आणि गावात चाललेला हा चुकीचा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचा. वय हा पर हेड सर उद्या टाइमात पोचा बर का. ओ बाई बाई बाई, तुमच्या बिना मोर्चाच होणार नाही. हो हो येणार येणार नक्की वेळेत येणार. अहो आजची रात्र तर मला झोपच लागणार नाहीये. बरं आता समजांकडनं ते गोळा करा आणि उद्या समजांनी टाइमात यायचं. हा काय चला जावा आता. वहिनी उद्याचा मोर्चा सक्सेस व्हायला पाहिजे बघा. म्हणजे त्या वहिनी साहेबांनी बरोबर दणका बसायलाच पाहिजे. तर उद्या सगळ्या गावांनी आपली साथ दिली पाहिजे. वय वहिनी तुमच्या एका हक्केवर अख्खं गाव गोळवायचं बघा. तुम्ही बायकासनी सगळ्या शिकवलं, गावाचं रूप बदललं, गावचा विकास केला. पण आता तुम्ही जिजाय म्हणून तुम्हाला कोणच मनाव घेऊन झाले. माझ्या बहिणीला असं हे रूप बदलून वनवासात असल्यासारखं फिरायला लागते. मला अजिबात पटत नाही बघा हे. बरकत भाऊजी, देवांना सुद्धा वनवास भोगायला लागला होता. आपण तर साधी माणसं होतो. आणि कसं आहे, रूप जरी बदललेलं असलं ना तरी आपले विचार तेच आहे. आपण जे करतोय ते सगळं गावच्या भल्यासाठी करतोय. हे बी खरंच आहे म्हणा सगळं. बरं आता उद्या आपल्याला अंधश्रद्धेला गावातनं बाहेर हकलून द्यायचंय. गावाला जागा करायचंय. तेव्हा वेळेत पोचा. टायमिंग मध्ये पोचतो बघा. हा येऊ मग. चालतं, काळजी घ्या. हो. तुझं काय चाललंय की नाही ते समदट हवंय आमासनी. आणि तुझं काय चाललंय ते चांगलं ओळखून आहे मी. त्याने आजशील तर आमच्या नादी लागू नगस. मग तू काही 150 म्हणून माझ्या नादाला लागल्यास वय. हे एक फिक्स ध्यानात ठेवायचं. आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. तुझ्या आधी बी एक मास्तरडी होती. तिने बी लई ट्राय मारला पण तिलाच हे गाव सोडून जायला लागलं. तू बी जाशील. आमचा करशील ना तर होशील बाद. तुझं हेच दात तुझ्याच घशात कसं घालतो की नाही बघ आम्ही. तो आयुष्यभर नुसत्या तोंडाचा वापा केल्या पण मी तशी नाही. मला नुसता एक पुरावा घाऊ दे. तुला रस्त्यावर पळवत पळवत कसं मारतो ते बघ. पळवून मारायच्या गोष्टी आम्हासनी लई जणांनी केल्या पण सगळ्यासनी पुरून उरलोय आम्ही. जिजा जिजाई
लय जण आणि जिजा यामध्ये फरक आहे. तुझं भुकणं माझ्या समोर चालायचं नाही. तुझी ही हिम्मत मला नुसता एक पुरावा घाऊ दे, मग बघ तुझा यो बाजार कसा गुंडात होतो. पुण्यांदा जर का माझ्या अंगावर नुसता हात जरी उचललास का नाही, तर तुझा हात तोडून गळ्यात अडकून गुलाल माखून गाडवावर बसून तुझी धिंड काढतो का नाही बघतो. जिजा कडकडीचा सोसायच्या भेट तुला. आज चला महाजन, आता तुमची तालुक्याच्या ठिकाणी बदली होणार आहे. आळस झाडा आणि मोर्चाच्या तयारीला लागा. चला उठा उठा उठा. कोण आहे? चला जाता हूँ. अरे हॅलो, कोण आहे मूर्ख? समोरची व्यक्ती फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामात असणार ना. सारखं सारखं फोन करायचं. इथं कामं असतात महत्वाची लोकांना. हो हेड सर, हो मी बोलायला लागलोय जिजा. अरे जिजा तू आहेस? मला वाटलं दुसऱ्याच कोणीतरी आहे. तुम्ही टायमात पोहोचताय ना? हो हो अगदी वेळेवर. वेळेच्या बाबतीत काटेकोर आहे मी. अगदी वेळेवर पोहोचतो. चालतंय, तेवढंच विचारायला फोन केलता काय? मी बी निघतोय. ठेवतो. कुठं चाललंय सवय? वय आज मोर्चा आहे ना. हो मी काय म्हणतो, तू पण येतो काय माझ्या संगत? हे बघ, समजा गाव या सोंगा पुढे लई खोया झालं. तूच जर का या विरोधात उभा राहिला नाही तर मग कसं व्हायचं? मलाच काय कळना झालं. माझ्यावर विश्वास आहे ना मग तुझा? मग चल माझ्या संगत. चल. राणा भाऊजी कुठे चाललायसा? माझ्या संगत. तुझ्या संगत? हा, आमचं लई महत्वाचं काम आहे. मला चला चला चला. राणा भाऊजी, अहो काल राणे मग आमच्या स्वप्नात आलत्या. अहो गावात जे काय सुरू आहे की नाही त्यावर लय भडकल्यात बघा. तुम्ही जर हिला भलत्या सलत्या कामात मदत केली की नाही तर लक्ष्मी लय लांब निघून जाईल असं म्हणाल्या. अहो तुम्ही तुमच्या पोरीला आयुष्यात भेटू शकणार नाही असं बी म्हणाल्या होत्या. असलं काय बी बोलायला काय वाटत कसं नाही ग तुला? आम्ही नाही ग, राणी मा असं म्हणाल्या. राणा भाऊजी, तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही जावा, पण लक्ष्मीचा जरा विचार करा. म्हणे माझा काय संबंध आहे तुमच्या मोर्चा संघ? आओ मालक, हिच्या सोंगाला फसू नका तुम्ही. नाही, मी नाही ना. अरे ऐक तर माझं. तू किती बी खोटं बोल, घाबरव, पण मी माघार घेत नसतोय. तू नाही घेतलीस तरी बाकीची कशी माघार घेतात बघ.